आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे जोडले गेलेले आहेत, तर त्यांच्यासोबत जयंत पाटील देखील आहेत. तर पाहूया तर त्या काय म्हणतात. जंतर मंतरवर जोरदार आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये आता थेट शरद पवार साहेब त्यांच्या खासदारांसह पोहोचलेले आहे. सुप्रिया सुळे या आधीसुद्धा जाऊन आलेल्या होत्या आणि आता तर थेट शरद पवारसुद्धा जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी जयंत पाटील साहेब आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे. आता सगळ्याच राजकीय पक्षांकडनं सुद्धा त्याला पाठिंबा मिळताना दिसतोय. विशेषतः काल विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याबद्दल संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त होतोय. एक म्हणजे हे आंदोलन मुळातच अराजकीय होतं आणि अभिजित दिपकेंनी परदेशातून आवाहन केल्यावर त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांनी इथे येऊन जे आंदोलनाला सुरुवात केली आणि जवळपास 20 दिवस आंदोलन चाललं आणि एकमेव उपोषणकर्ते यांना अचानक उचलण्यात आले आणि त्यानंतर देशाने आणि जगाने त्याची दखल घेतली. काल दिल्लीतला सगळा प्रकार बघितला तर हजारोच्या संख्येने मुलं आज दिल्लीत आंदोलन करत आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या शहरात आंदोलन करत आहेत. जगात एक डब्लिनवरून एका मुलाने मला पाठवलं, डब्लिनला आंदोलन चालू आहे, लंडनमध्ये आंदोलन आहे, अमेरिकेत आंदोलन आहे. जगभर मुलांच्यावर लाठी हल्ला केला याचा निषेध जगभरातून आज होतो आहे. लाठी हल्ला केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये लोकांना आंदोलन करायला, शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला देखील चिरडण्याचे प्रयत्न प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कोपऱ्यावर सुरू झालेले आहेत. आजही मगाशी जर इथून बघितलं तर इथेही पोलिसांचा फौजफाटा मुंबईतही अनेक ठिकाणी आज दिसतोय. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या युवकांना एवढं घाबरून प्रशासनाने देखील रिॲक्ट होणं योग्य नाही. खरं म्हणजे नीटमधले प्रश्न सोडवणे, ते कशी लीक होणार नाही ह्याची रेमेडी सांगणे, जे लीकमध्ये जे सहभागी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कठोर कारवाई करणे आणि या देशात इथून पुढं कोणताही पेपर लीक होणार नाही याच्याविषयी भारतीय आणि जगातल्या नव्या पिढीला आश्वस्त करणं, हे सरकार काहीच करत नाही. सरकार उलट या मुलांच्यावर लाठी हल्ला करते आणि याचा निषेध आणि याची रिॲक्शन देशभर येते. आणि म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दिल्लीत आज उपलब्ध खासदार आहेत ते सर्व आणि पवारसाहेब हे स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्या अभिजित दिपकेंना आणि आंदोलकांना भेटायला आज गेले. खरं तर सुरुवातीला या आंदोलनामध्ये कोणीही मोठे चेहरे राजकारणी आपल्याला बघायला मिळालेले नाही, परंतु कालपासनं जेव्हापासनं विद्यार्थ्यांना मारहाण झाली आता सगळेच जण या दिशेनं पुढे येताना दिसत आहेत. खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्याची गरज होती का? सरकारमध्ये अनेक वर्ष तुम्ही सगळे सुद्धा राहिलेला आहात, शासनाकडे दुसरा पर्याय नव्हता का? खरं म्हणजे लाठीचार्ज करण्याच्या ऐवजी जर चर्चेला काही मोठं शिष्टमंडळ बोलवलं असतं, त्यांच्याशी चर्चा केली असती, त्यांची समजूत घातली असती आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काही मुलांच्या या आयुष्याच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या पेक्षा मोठी गोष्ट नाही. खालच्या यंत्रणेला भीती वाटायची असेल तर प्रमुख माणसाने राजीनामा द्यायचा असतो. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तर खालची यंत्रणा सटकून व्यवस्थित पुढच्या वेळी काम करेल, हे सगळे प्रकार थांबतील, हा त्यातला उद्देश असतो. ते न करता, त्यांच्याशी चर्चा फारशी न करता, 2 मुलांना बोलवलं, त्यांची चर्चा करून झाली, पण लाठी हल्ला करून देशभर हे आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा निषेध होतो आहे. आजही वेगळे राजकीय पक्ष त्यांना जाऊन भेटत आहेत, पण हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, युवकांचं आहे, नव्या पिढीचं आहे आणि याला कोणत्याही पक्षाचा गंध नाही, त्यांना कोणत्याही पक्षाचा संपर्क नाही आहे. भारतातल्या जनतेच्याच तरुण पिढीच्या मनात सध्याच्या व्यवस्थेबद्दलचा जो राग आहे तो हा व्यक्त होतो आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सगळेजण एकत्रितरित्या काही या संदर्भामध्ये पुढे तुमची काही चर्चा, विचारविमर्श सुरू आहे का? वंचित बहुजन आघाडीनं आता 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, आता असे निषेध वारंवार व्यक्त होतील. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली असेल तरी आम्ही आमच्या पक्षात अजून त्याची चर्चा केलेली नाही किंवा इतर पक्षांशी आम्ही संपर्क केलेला नाही, कारण हे कोणत्या पक्षाचं आंदोलन नाही, हे मुलांचं आंदोलन आहे आणि त्यामुळं
सर्व वेगळ्या म्हणजे भारतीय जनता पक्षाला ज्यांनी मतदान केलं त्या घरातली मुलं आज रस्त्यावर आलेली आहेत. त्यामुळं हे वंचित बहुजन आघाडीने जे आंदोलनाचं महाराष्ट्र बंदचं आधी सूचना केलेली आहे त्याचा स्वीकार इतर पक्ष करतील न करतील ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण एक रिॲक्शन मात्र त्यामुळे तयार होईल आणि लोकांच्यामध्ये जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी तो बंदचा पुकारा त्याने दिला असेल असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न की सर, काही जणांनी आंदोलकांना, सदाभाऊ खोत असं म्हणाले की जंतर मंतरवर बसलेले लोक हे अतिरेकी आहेत, काही लोक त्यांना अतिरेकी, देशद्रोही अशा पद्धतीची विशेषणं देऊ लागलेले आहेत. बहुतेक सरकारच्या बाजूनच असणारी मंडळी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. या वक्तव्याबरोबर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण हे सगळे विद्यार्थी आहे, कुठल्याही संघटनेनी सांगितल्याशिवाय ही सगळी मंडळी एकत्रित गोळा होताना दिसते. अगदी काल दादर परिसरामध्ये सुद्धा असं बघण्यात आलं की कुणीही हाक न देता ही सगळे विद्यार्थी एकत्रित येत आहेत. आंदोलकांना, विद्यार्थ्यांना, युवकांना देशद्रोही संबोधणं, अतिरेकी संबोधणं हे अतिशय दुर्दैवी आहे. मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेच्या सदस्यांनी अशी भूमिका बजावणं याचा अर्थ ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, कारण ते अधिकृतपणाने त्यांचे पक्षाचे चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला हे अतिरेकी म्हणणं, देशद्रोही म्हणणं हे मला वाटतं की तरुण पिढी त्याचं योग्य ते उत्तर देईल. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.